नमस्कार, डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्सळी आज तुम्हाला कॉर्ड प्रोलॅप्स बद्दल सांगणार आहे. तर आपण त्याचे डेफिनेशन, त्याचे कॉजेस, मेकॅनिझम आणि मॅनेजमेंट पाहणार आहोत. तर कॉजेस ऑफ कॉर्ड प्रोलॅप्स, सगळ्यात अगोदर ब्रीच प्रेझेंटेशन. ठीक आहे, तर म्हणजे काय, पायाळू बाळ, की नॉर्मली डोकं असतं, बाळाचं डोकं मदरच्या वजानाच्या इथे असतं, पण ब्रीच प्रेझेंटेशन मध्ये बाळ पायाळू असतं. ठीक आहे, त्यानंतर फुटलिंग ब्रीच. तर ब्रीच प्रेझेंटेशनचेच प्रकार आहेत, फ्रँक ब्रीच, फुटलिंग ब्रीच, कम्प्लीट ब्रीच. तर फुटलिंग ब्रीच जिथे एकदम बाळ उभा आहे असंच आपल्याला वाटतं. ठीक आहे, ट्रान्सवर्स लाय. ठीक आहे, आडवी पोझिशन बाळाची, ऑब्लिक लाय, बाळ पोटात ऑब्लिक असणं म्हणजे ॲबनॉर्मल पोझिशन, सगळे मॅल प्रेझेंटेशन सगळे. एक्सेसिव्हली लॉंग कॉर्ड. तर कॉर्ड प्रोलॅप्स म्हणजे नेमकं काय, की कॉर्ड, अंबिलिकल कॉर्ड आहे ती मदरच्या शरीराच्या बाहेर येते. ठीक आहे, आणि मग आजूबाजूच्या प्रेशरमुळे त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्याचं स्पॅझम होतं आणि त्यामुळे मदरला जो काही ब्लड सप्लाय आहे तो कमी जातो. ठीक आहे, अंबिलिकल कॉर्ड मधून ब्लड कमी जातं आणि त्यामुळे फिटसचं जे हार्ट रेट आहे ते कमी होतं आणि पटकन फिटल डेथ होण्याची शक्यता असते. तर मग एक्सेसिव्हली लॉंग कॉर्ड असेल तरी पण हे कॉर्ड प्रोलॅप्स होण्याची शक्यता असते. ठीक आहे, आणखीन काय कॉज असेल तर पॉलीहायड्रामनियोस. ठीक आहे, खूप ॲमनिओटिक फ्लुइड त्या बेबीमध्ये जर खूप ॲमनिओटिक फ्लुइड असेल. ठीक आहे, प्लॅसेंटा आणि ते जे काही स्ट्रक्चर आहे युटरसमध्ये जे फॉर्म होत आहे, तर खूप सारं ॲमनिओटिक फ्लुइड असेल तरी पण कॉर्ड प्रोलॅप्स होऊ शकतं. ठीक आहे, अनएंगेज्ड हेड और फ्लोटिंग हेड. ठीक आहे, तर नॉर्मली जर का फिक्स्ड हेड असेल, हेड जर का पेल्विसमध्ये फिक्स्ड असेल, ठीक आहे, एंगेजमेंट व्यवस्थित झालेली असेल, तर मग कॉर्ड काही बाहेर येणार नाही. पण जर फ्लोटिंग हेड असेल किंवा अनएंगेज्ड हेड असेल आणि तेव्हा जेव्हा आपण आर्टिफिशियली मेम्ब्रेन्स रप्चर करायला जाऊ तेव्हा मग कॉर्ड पटकन बाहेर येण्याची शक्यता असते. तर इन अनएंगेज्ड हेड और फ्लोटिंग हेड, इफ यू रप्चर द मेम्ब्रेन्स द कॉर्ड विल कम आउट. Once the head is fixed in the pelvis, there is no space for the cord to come out. Okay, इन द पेल्विक वॉल हवं, तिकडे वॉल झालंय. ठीक आहे, आता तर डेफिनेशन काय मी सांगितल्याप्रमाणे कॉर्ड प्रोलॅप्सची. कॉर्ड प्रोलॅप्स इज अ कंडिशन इन विच व्हाईल द बेबी इज इनसाइड द मदर द कॉर्ड प्रोलॅप्सेस आउट अँड द होल कॉर्ड गोज इन टू द स्पॅझम लीडिंग टू सिव्हिअर फिटल डिस्ट्रेस अँड रॅपिड फिटल डेथ. ठीक आहे, therefore immediately get the baby out. Okay, immediately reposit the cord back into the vagina. But when we push the cord inside the vagina, the cord can again come out. म्हणून काय, जर असं स्पाझम वगैरे होत असेल किंवा कॉर्ड प्रोलॅप्सची शक्यता दिसली तर पटकन आपण पुन्हा लगेच वजायनामध्ये ते कॉर्ड रिपोजिट करायचं. पण जरी रिपोजिट केलं तर ते पुन्हा बाहेर येण्याची शक्यता असते. तर मग आपण काय करायला हवं, तर यासाठी एक टेक्निक आहे, वेगोज टेक्निक किंवा वेगोज मॅन्युअर, ज्यामध्ये आपण काय करतो, कॅथेटर टाकतो. ठीक आहे, जे युरिनरी ब्लॅडर आहे, ठीक आहे, त्या एक कॅथेटरला कनेक्ट करून त्यात सलाईन भरतो. ठीक आहे, सलाईननी ते ब्लॅडर डिस्टेंड करतो आणि रेट्रोग्रेडली वी फिल द ब्लॅडर. ठीक आहे, ब्लॅडर विल ऑक्युपाय द स्पेस अँड प्रिव्हेंट द कॉर्ड फ्रॉम कमिंग आउट अगेन. तर मग असं ब्लॅडर फिल झाल्यामुळे जे काही कॉर्ड आहे ती तिकडे एकदम व्यवस्थित बसेल आणि त्यामुळे ती पुन्हा बाहेर येणार नाही. तर हे झालं वेगोज टेक्निक जे ऑर वेगोज मॅन्युअर. तर पटकन डिलिव्हरी करणं हे तर गरजेचंच असतं, पण त्याआधी बेबी बाहेर येत असताना खूप फिटल डिस्ट्रेस होत असेल तर आपण हे वेगोज टेक्निक, वेगोज मॅन्युअर करायला हवं. Vego's maneuver, we can feel the cord pulsations and understand whether the baby is alive or not. ठीक आहे, तर मग वेगोज मॅन्युअर जेव्हा आपण कॉर्ड पकडतो आत टाकण्यासाठी तेव्हा आपल्याला पल्सेशन्स फील होतात आणि पल्सेशन्स आहेत म्हणजे काय, की तर बेबी अलाइव्ह आहे. जर पल्सेशन्स फील होत असतील तेव्हा आपल्याला कॉर्ड प्रोलॅप्स झाल्यानंतर, तर पटकन टाइम वेस्ट न करता आपल्याला डॉपलर लावायला हवं आणि त्यानुसार आपल्याला फिटसचे हार्टबीट्स ऐकायला हवे. तर पण आपण सोनोग्राफी वगैरे करत बसण्यासाठी तर वेळच नसतो, पटकन डॉपलर लावून फिटसचे हार्टबीट्स बघायचे. ठीक आहे, तर नॉर्मली 160 म्हणजे नाही का 140 to 160 हे नॉर्मल फिटल हार्ट रेट असतो. ठीक आहे, तर 150 बीट्स पर मिनिट असेल तर हार्ट इज बीटिंग प्रॉपरली, फिटस इज अलाइव्ह. बट इफ द बीट्स बिकम स्लो, 100 90 असं व्हायला लागले तर स्लो बीट्स विच इंडिकेट्स फिटल डिस्ट्रेस.
तर कॉर्ड प्रोलॅप्सची मॅनेजमेंट कशी करता येईल? एकतर दोन गोष्टी, आपण फिटल हार्ट साऊंड प्रेझेंट आहेत की ऍबसेंट आहेत. आता उजवीकडे पाहूयात, जर फिटल हार्ट साऊंड ऍबसेंट असतील म्हणजे काय, तर बेबी डेड आहे, म्हणजे इंट्रायुटराईन फिटल डेथ झालेली आहे. मग आपण काय करायचं की वजायनल डिलिव्हरी करून ते फिटसला बाहेर काढायचं. जर वजायनल डिलिव्हरी पॉसिबल नसेल, जे काय ऑब्स्टेट्रिक इंडिकेशन्स आहेत, उदाहरणार्थ जसं की माल प्रेझेंटेशन असेल किंवा मग सेफेलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन असेल, तर मग आपण LSCS लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन करतो. पण जर फिटल हार्ट साऊंड प्रेझेंट असेल, बेबी अलाइव्ह असेल, तर मग आपण बेबीची मॅच्युरिटी चेक करतो. ठीक आहे, कॉर्ड प्रोलॅप्स झालेलं असताना मग बेबीची किती मॅच्युरिटी आहे ते पाहतो. आता जर का 18 वीक्सचा किंवा 16, 18, 22 वीक्सचा बेबी असेल तर ते इमॅच्युअर बेबी आहे, त्याचे लंग्स डेव्हलप नाही झालेले, कारण फिटल लंग मॅच्युरिटी 34 वीक्सच्या वेळेस होते. तर जर का मॅच्युरिटी झालेली नसेल तर मग बेबी असाही सर्व्हाइव्ह करणार नाही, तर मग वजायनल डिलिव्हरी करायला हवी. पण जर 30, 32, 34 आठवड्यांचा बेबी असेल, ठीक आहे, किंवा मग 26, 28 वीकचा जरी बेबी असेल, ठीक आहे, आणि आपली NICU जी कॅपॅसिटी आहे, NICU ची फॅसिलिटी चांगली असेल, तर मग आपण बेबीला साल्वेज करू शकतो. मग तशा केसेसमध्ये आपण त्वरित डिलिव्हरी करायला हवी, डिलिव्हर ॲज सून ॲज पॉसिबल. पण कसं, त्यासाठी सर्वायकल डायलिटेशन किती झाले ते पाहायला हवं. तर लेस दॅन 10 सेंटीमीटर सर्वायकल डायलिटेशन आहे, उदाहरणार्थ 3-4-5 सेंटीमीटर सर्वायकल डायलिटेशन असेल, तर मग आपल्याला LSCS करण्याशिवाय पर्याय उरत नाही, लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन. पण जर फुल 10 सेंटीमीटरचं डायलिटेशन असेल, ठीक आहे, जिथे म्हणजे व्यवस्थित डायलिटेशन आहे, बेबी पण सुटेबल पोझिशनला आहे, ठीक आहे, तर जे आपले इशियल स्पाइनची लेवल असते, मदरचे जे पेल्विसचे 3 स्ट्रक्चर्स असतात, इलियम, इशियम आणि प्युबिस, तर इशियमची जी स्पाइन आहे त्या लेवलला जर का बेबी असेल तर त्याला आपण 0 स्टेशन म्हणतो. तर जेव्हा स्टेशनची पोझिशन सुटेबल असते, मोर दॅन इक्वल टू 2, तर तेव्हा आपण फोर्सेप्स किंवा व्हॅक्यूम अप्लाय करू शकतो आणि मग फोर्सेप्स डिलिव्हरी करू शकतो, जेव्हा डायलिटेशन चांगलं असेल. आणि ऑब्विसली LSCS पेक्षा फास्ट फोर्सेप्स डिलिव्हरीच असते, किंवा इव्हन व्हॅक्यूम पेक्षा पण फास्ट फोर्सेप्स डिलिव्हरी असते, कारण व्हॅक्यूमला ते प्रेशर वाढवण्यासाठी वेळ लागतो, ठीक आहे, आणि शिग्नॉन फॉर्मेशन आणि ते हळूहळू बेबीला बाहेर काढण्यासाठी वेळ लागतो. तसं फोर्सेप्सला पटकन हँडी असतं, पटकन आपण फोर्सेप्स टाकून बेबीला बाहेर काढू शकतो. तर ही झाली कॉर्ड प्रोलॅप्सची मॅनेजमेंट. तर आपण कॉर्ड प्रोलॅप्स काय आहे ते पाहिलं, ठीक आहे, त्याचे डेफिनेशन, त्याचे कॉजेस, ते कसं होतं, त्याची मेकॅनिझम आणि त्याची मॅनेजमेंट आपण पाहिली. तर कॉर्ड प्रोलॅप्सवर सुद्धा शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते, म्हणून त्या बाबतीत जेवढं काही गरजेचं आहे आणि ज्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात ते आपण पाहिलेलं आहे.